थोड्याच्या आधी आलो ना एक मिनट सभापती नाही इतकीला काय नाही वेगळी सिस्टीम आहे झाले का जरा मागे संदीप एक मिनिट एकंदरीत आपल्या सर्वांच्या हस्ते आता लोकार्पण झालेलं आहे बसेसचं, काय सांगा? आपल्या चिपळूण डेपोची मागणी होती आणि महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून आपण नेहमी प्रयत्नशील सगळेच जण होते आणि त्याचंच परिपाक म्हणून ह्या 5 गाड्या नव्याने पहिल्या 5 आल्या होत्या, आता 5 आणि पुढच्या टप्प्यात देखील 10 गाड्या अजून आणण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहणार आहोत, जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये जी विद्यार्थ्यांपासून थोडीफार गैरसोय होते ती निश्चितपणे ह्या चांगल्या गाड्या आल्यामुळे थोडी दूर होईल. सर, आपण चांगला प्रयत्न करताय, पण चिपळूणच्या एसटी स्टँडच्या बांधकामाचा जो प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला आहे तो कधी मार्गी लागेल? नाही, आता तुम्ही बघताय की बांधकाम नव्याने झपाट्याने चालू आहे, कारण पहिल्या टप्प्यात जे कॉन्ट्रॅक्टर होतं आधीचं ते रद्द झालं आणि नंतर नव्याने प्रोसेस करण्यामध्ये थोडा वेळ निश्चितपणे गेला, परंतु सरनाईक साहेब आल्यानंतर वेळोवेळी याचा पाठपुरावा झाल्यानंतर आज त्याला दुसरा टप्पा पण आपला मंजूर झालेला आहे आणि सगळं शिवाजीनगरचं बांधकाम असेल, इथलं बांधकाम असेल, येत्या काही दिवसात नक्की पूर्ण होईल. चिपळूणचं जे एसटी डेपोचं काम चालू आहे ते आपण एकीकडे बघतोय, दुसरीकडे जे वर्कशॉप आहे त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे. कामगार कसं काम करतात त्याच्याबद्दल तुम्ही काय? आता चिपळूणचे दोन्ही स्टँड चांगल्या पद्धतीने तयार झाले की वर्कशॉपचं देखील आपण प्रस्ताव या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून सरनाईक साहेबांना आपण भेटून तोही प्रश्न सोडवू. मी रितसर प्रस्ताव द्यायला डेपो मॅनेजरना सांगून तशा पद्धतीचा प्रस्ताव दाखल करू, कारण सरनाईक साहेब पण म्हणालेत की हे जे काही प्रश्न आहेत ते आपण सोडवू. त्यांनी इथं स्वतः व्हिजिट केलेली आहे, त्यांनी सगळं बघितलेलं आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की पालकमंत्री असतील आणि मी सर्वच जण याच्यातून नक्की मार्ग काढू.